भगवान गुरुदत्त जयंती के अवसर पर रविवार कल्याणपुर के नेतोली स्थित गुरुदेव आश्रम में विशाल संत सम्मेलन एवं भंडारे का आयोजन किया गया था। इस मौके पर गुरुदेव आश्रम ट्रस्ट के संचालक महंत आनंद देव गिरी महाराज और कल्याण के पूर्व महापौर रमेश यादव के हाथों साधु संतों और ब्राह्मणों को वस्त्रदान द्रव्यदान किया गया। गुरुदत्त जयंती के अवसर पर आश्रम में भगवान दत्तात्रेय की महाआरती और पूजा अभिषेक किया गया। इसके अलावा गरीब महिलाओं को साड़ी वितरण भी किया गया। समारोह के उपरांत आश्रम के महंत आनंद देव गिरी महाराज ने कहा कि ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज की परंपरा को कायम रखते हुए हर साल की तरह इस वर्ष भी पंचदशन जूना अखाड़ा के राष्ट्रीय संरक्षक महंत हरिगिरी जी महाराज के सानिध्य में संत सम्मेलन संपन्न हुआ। इस मौके पर महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वती जी महाराज, महंत ज्ञानेश्वरी महाराज, महंत प्रेमानंद जी महाराज के अलावा भाजपा के विधायक शुल्बा गणपत गायकवाड़, पूर्व पार्षद अभिमन्यु गायकवाड़, गणेश भाने, संजय मोरे, पूर्व नगर सेविका सुनीता घरत, मनोज चौधरी, वंडा सेठ पाटिल, भाजपा के जिला अध्यक्ष नरेंद्र भाई सूर्यवंशी, कल्याण के वरिष्ठ पत्रकार एसएन दुबे, समाजसेवी बाला घरत, राजेश दुबे, विरार सहित अन्य लोगों के अलावा सुनीता घरत, किरण घरत, अधिवक्ता दिनेश कोठारी, राम शेट्टी, दुर्गेश ढेकले, मयूरेश ढेकले, कलीम शेख, लाल पंडित, राज पंडित, संदीप क्षीरसागर, सोनीताई क्षीरसागर, अतुल सावंत, प्रकाश फकीरा चौधरी तथा वसंत भानुशाली ने यहाँ पर भेंट देकर दान पुण्य किया और दत्त जयंती में भाग लिया। दरवर्षीप्रमाणे आपण इथे उपस्थित आहात आणि भंडारा सुरू आहे, भक्तिमय कार्यक्रम आहे। दत्त जयंती निमित्त या ठिकाणी प्रकाशानंद गिरी महाराज ब्रह्मलीन यांच्या आशीर्वादाने गेली 30 ते 35 वर्षापासून दत्त जयंतीचा आणि भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। बरेच साधू महाराज या ठिकाणी येतात, त्यांना वस्त्र परिधान आणि जे काही दक्षिणा असतील त्या धार्मिक रूपाने या ठिकाणी महाराज आमचे आनंदगिरी महाराज जे सगळं व्यवस्थापन या ठिकाणी बघतायत आणि एक चांगला प्रकारचा कार्यक्रम, चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी सालाबादप्रमाणे होतं आहे। अनेक भक्तगण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी हजेरी लावतात आणि एक उत्साहात हा नेतोली भागात हा कार्यक्रम होत असतो। हां, 2 शब्द बोला। परंतु त्यांचं श्रद्धेचं स्थान आता आहे। बरं, हां बरं। नमस्कार। आमदार साहेब नेहमी इथे या मंदिराला भेट द्यायचे। माताजी हे खूप त्यांचे प्रिय होते। पहिले कधी पण म्हणजे काय असलं की माताजी मला पण फोन करायचे आणि साहेबांनाही फोन करायचे। तर आज साहेब नसताना मी या मंदिराला भेट दिलेली आहे। त्याबद्दल दत्त जयंतीच्या शुभेच्छा। सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद। साधू संतांच्या आशीर्वादाने आज मंगलमय दिवस हे भारताला आलेले आहेत, काय सांगाल याचं? गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज भगवान दत्तात्रेयांचा हा जन्मदिवस काल होता आणि आज त्यांच्या नावाने आज हा सालाबादप्रमाणे आज 25 ते 30 वर्षापासून आमचे गुरुजी महामंडलेश्वर स्वामी प्रकाशानंद गिरी यांच्या आशीर्वादाने यांनी ते जे चालू केलेलं होतं ती आता परंपरा मी चालू ठेवलेली आहे आणि यापुढे हे चालू राहील। जे आता अनेक ठिकाणाहून साधू संत येतात त्यांना आमचे काही भक्तगण अभि रमेश यादव आहे आणि सुलभा गायकवाड आहेत, आमदार अभिमन्यू गायकवाड आहेत, बाळा घरत आहेत, गणेश भाने आहेत, असे अनेक गिणण्यासारखे म्हणजे भरपूर आहेत। त्यांनी सर्वांच्या मदतीने हा आजचा प्रोग्राम हा भंडारा केला जातो आणि हा यापुढेही चालू राहील आणि ह्यानंतर ज्या काही अशा संस्था आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की गोरगरिबांची त्यांच्याकडून सेवा व्हावी। आज काही बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी अन्नही मिळत नाही खायला, त्यांना 2 टायमाचं काय 1 टायमाचं सुद्धा कधी नसते।
अशा करता आम्ही गोरगरिबांकरता भंडारा करतो आहे. साधू महात्माचं तर आहेच, पण गोरगरिबांसाठी सुद्धा सर्वांसाठी हा भंडारा चालू राहील आणि यापुढेही चालू राहील.